पहिल्यांदा तुम्ही असणाऱ्या तुमच्यामधल्या जागा वाटून घ्या. आम्हाला ज्या जागा पाहिजे ज्याच्याकडे गेल्यात त्याच्याबरोबर बोलून आम्ही वाटाघाटी करू. आणि नाही करणार असेल तर 48च्या 48 जागा आम्ही लढवायला बसलेलो. पण बेट्यानो एक लक्षात घ्या, वंचित आघाडीपैकी एकही जेलमध्ये जाणार नाही. जेलमध्ये सोनिया गांधी पासून इतर जण जाणार आहेत. यांना म्हणालो मोदी वाघ म्हटला तरी खातोय आणि वाघोबा म्हटला तरी खातोय. मग दोन हात करायला भीताय कशासाठी? दोन हात करायला भीताय कशासाठी? वाघ म्हटला तरी खातोय, वाघोबा म्हटला तरी खातोय. प्रश्न हा आहे, की तुम्हाला खरं लढण्याची इच्छा आहे का? काँग्रेसवाल्यांना विचारतो, तुम्हाला हरवण्याची इच्छा आहे का? मग 4 जागा कमी मिळाल्या आणि 4 जागा जास्ती मिळाल्या, फरक काय पडतोय? तुमच्या मानगुटीवरती जी तलवार आहे, कारवाईची तलवार आहे, अटक होण्याची जी तलवार आहे, एकत्र लढलात तर ती तलवार उडवू शकता. पण भिवून लढायला लागलात तर ती तलवार तुमच्या मानेवरती पडल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून म्हणतो, युती केली तर वाचाल, युती नाही केली तर जेलमध्ये जाणार, एवढं लक्षात घ्या. का आरएसएस बीजेपीचा एक फंडा आहे. दैदेवान फुंडकर इथे बसलेले आहेत. मध्यंतरी मोहन भागवत अकोल्याला आले होते. दैदेवान फुंडकर यांना म्हणालो की पोलिसांना सांगा की आम्हाला असणारं निवेदन द्यायचं आहे. मोहन भागवत यांना निवेदन द्यायचं आहे. पोलिसांनी निरोप पोचवला, त्यांची भेटही झाली. ते म्हटले आरएसएस मध्ये निवेदन घेण्याची पद्धतच नाही. अरे कोणाची समस्या असेल तर तो निवेदन देईल, कोणाला काय मांडायचं असेल तर ते निवेदन देईल. ते हे एवढे हिटलर आहेत, एवढे हिटलर आहेत की आम्ही चर्चा करणार नाही, आम्ही चर्चा करणार नाही, आम्ही निवेदन देणार नाही. आणि निवेदन घेणारही नाही. हे काय दाखवतंय? ही एकच गोष्ट त्या ठिकाणी दाखवते, आणि ती म्हणजे एक कलमी कार्यक्रम, हुकुमशहाचा कार्यक्रम. एक पक्षच या ठिकाणी चालेल, दुसरा पक्ष चालणार नाही. आणि म्हणून इथल्या असणाऱ्या विरोधी पक्षानं सांगितलं, इलेक्शन होईपर्यंत तुम्ही त्याच्याशी बोलू शकता, समझोता करू शकता. अरे बाबा आम्ही तुला पाहिजे तसं करतो, तू आम्हाला टाकू नको. पण लोकसभेचं निवडणूक झाल्यानंतर, नरेंद्र मोदी सत्तेवरती बसल्यानंतर तुम्ही काय त्याच्याशी बोलणार? त्याला असताना एकच पक्ष पाहिजे, उरलेले सगळे संपले पाहिजेत.
आणि उरलेले सगळे संपले पाहिजेत असं धोरण घ्यायचं असेल तर उरलेल्या सगळ्यांना संपवणं ही त्याची गरज आहे. आणि